चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ या ठाकरेंच्या निवासस्थानी घेतली भेट। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। अतुल सावेंच्या ओएसडीचं पत्नीला मारहाण प्रकरण। माजी ओएसडी विजय कारंडेंच्या चौकशीचे सावेंनीच दिले आदेश। पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी होणार चौकशी। संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात। भूसंपादनासाठी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप। मात्र राऊत येण्याआधीच जिल्हाधिकारी निघाले। बाजारात मासे कापून विक्रीला बंदी घातल्याचा आरोप। उबाठा गटाकडून मुद्दाम षडयंत्र आणि अफवा। महापौर रितू तावडेंनी केलं स्पष्ट। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। नाशिकच्या जेल रोड परिसरातली धक्कादायक घटना। तर शिर्डीत सुद्धा 23 वर्षीय विवाहितेनं जीवन संपवलं। आमचा पक्ष भाजप विरोधात राहणारच। भाजपने एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ। पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण। बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबवलं। खासदार संजय राऊतांची टीका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण। मकोका न्यायालयातले दोषारोपपत्र रद्द करण्यात यावेत। वाल्मिक कराड विष्णू चाटेची उच्च न्यायालयात याचिका। गर्भातच बाळाचा मृत्यू। तरीही 19 तास गर्भातच ठेवलं। परळीच्या खासगी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप। प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला। घरात शिरून ब्लेडनं गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न। पुण्याच्या पठारे वस्ती चंदननगर परिसरातली घटना। वर्ध्यातल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणी डॉक्टरची संशयास्पद भूमिका उघड। पोलिसांनी केली अटक। प्रकरण माहिती असूनही पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण। धर्मपरिवर्तनाच्या कटात नीदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नीदावर पोलिसांनी वाढवले कलम। भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार। पुढच्या आठवड्यामध्ये पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज। एसआयटी कडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगाने सुरू। आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलावू। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थरपती विजय यांना निरोप। राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द। अण्णा द्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत। अण्णा द्रमुकचा एक गट पोहोचला पुदुचेरीच्या रिसॉर्टवर। टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णा द्रमुकमध्ये फूट। अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष यांची नावं मंत्रिपदाच्या यादीत। विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचं नाव आघाडीवर। रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। गोळीबारात स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपचा आरोप। भाजप नेते अर्जुन सिंग यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय। मुंबईमध्ये शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा। हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट जारी। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला सुद्धा इशारा। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची पोस्ट। नमस्कार।